मिरचीच्या अवतारामध्ये गणपती बाप्पा म्हणजे दर्शन दिलं। सांजे महोत्सवचा यो पहिला वर्ष मला वाटच नाही। भरपूर विचार केला होता, आज ये बोलीन ते बोलीन, इकडे आलो सगळं विसरलो मी। चांजा गौरव पुरस्कार मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे। कसा वाटला चांजा महोत्सव 2025? हाय नमस्कार, कशा सर्व, माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या युट्यूब चॅनलवरती। तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आज स्पेशल दिवस आहे आपल्यासाठी, मायेसाठी, आपल्या सर्व फॅमिलीसाठी स्पेशल दिवस असणार आहे। कारण का आज मला चांजा गौरव पुरस्कारने सन्मानित केलेला आहे। घाई गडबडीत जाताना मी व्लॉग सुरू नाही केलाय आणि तुम्ही या व्लॉगमध्ये फुल धमाल बघणार आहात। तुम्हाला थोड्याफार सरप्राईज ठेवतो, पण मी जो स्टेजवरती जाऊन स्पीच दिलाय ना तो ऐकून आता मला असा भारी वाटतं। एकदम फास्ट फास्ट बोललोय, पण जे काय बोललोय ना ते मनापासून बोललोय। शब्द तिथं गेलो, मी ब्लँक झालो, पूर्ण काय बोलायचं काय विसरूनच गेलो आणि वेळेची कमतरता होती। सो काय जे बोलले ते आता समजून घ्या। आजचा शेवटचा ब्लॉग आहे आणि 3 दिवसाचा आपला हा कार्यक्रम फुल भारी झाला आणि असेच हा 16 फुलपर्यंत चालू झाला पाहिजे हीच इच्छा आहे माझी। आणि माझा पण एक स्वप्न होता, आपण सर्वीकडे फिरतो फेस्टिवलसाठी, बाहेरच्या गोष्टी एक्सप्लोर करतो आपण, पण आपल्या गावात आपण मार्केट थोड्याच गोष्टी आहेत जे एक्सप्लोर करतो। त्यानिमित्ताने आपल्याला हा महोत्सव एक्सप्लोर करायला भेटला, गावाला एकत्र यायला भेटला आणि एक जत्रेसारखा मॉल आपल्या गावात होता। आणि हा फील मी म्हणजे दुसरे फेस्टिवलला जातो तेव्हा त्यांच्या गाववाल्यांचे जे फिलिंग्स असतात तशा फिलिंग्स मला माझ्या गावात बघायला भेटल्या, त्याचा मला डबल आनंद होते आणि सर्व खुश आहेत गावात। आणि गावाचा तुम्हाला उत्साह तुम्ही या 2 दिवसात बघितला जात, तर टाइमपास न करता असाच मी स्टेजवर पण फास्ट बोलले, तर तुम्ही आता बघा टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया। आपल्याला बघा छोटी आपली सबस्क्राईबर भेटले। कुठून आलीस तू? कोपरोली वरून आले। आणि नाव का तुझा? भार्गवी विनेश म्हात्रे। आणि खास ती पप्पाना आपल्या आवर्जून व्हिडिओ बघते, आपले व्हिडिओ बघून त्या इथं पप्पाना खास घेऊन आले। इकडे बघा दादा, या इथं। हाय, काय सांगाल? तुझ्याच व्हिडिओ बघून आम्ही इथं आलो, पोरीने हट्ट धरला। त्या दादाची युट्यूबला चांजे महोत्सव चालू आहे आणि तुझी व्हिडिओ बघून आम्ही इथं या महोत्सवाला आलो। थँक्यू। लहान मुलांचं मला एक गोष्ट समजत नाही, आता आपले जे मी चॅनलवर व्लॉग्स टाकतो ते सर्व आपल्या मोठ्यांसाठी असतात, मी लहान मुलांसाठी स्पेसिफिक असं काय टाकत नाही, पण तरी ते माझं एवढे जीव का लावतात मग अजूनपर्यंत समजत काय करतो। छोट्यांचे पण व्हिडिओ घेतोस, त्यांना पण कॅमेऱ्यात घेतोस, त्याच्यामुळे तुला त्यांची ओढ जास्त लागली। ओके, थँक्यू सो मच। थँक्यू। सिनरी भेटले आपल्या सर्व व्हिडिओज बघते, कशा वाटतात व्हिडिओ? चांगले असतात ना? आणि आपल्या रेडी आहे इकडं काय सगळी जण आपल्याला भेटलेले आहेत। थँक्यू, बाय बाय, हाय करा सर्वांना। ऐकर त्याच्यात नाव काय तुझा? जिमान्या नाव आहे तिचा। आपल्या मित्र नाव काय आपला? सायरज पाटील। सायरज पाटील कुठून? कोट नाक्यावरून आहे आणि आपल्या व्हिडिओ सर्व बघते। आज सर्व फक्त फॅमिलीसाठी टाइम देणार आहे मी आज, कारण 2 दिवस आपला बराच एक्सप्लोर झालेला आहे। आज सर्व फॅमिलीला वेळ आणि थोडाफार जो एक्सप्लोर करू आपण, चांगले रेसिपीज वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करून का कंटिन्यू पण दाखवत आहोत। आज फॅमिलीला वेळ आणि आज स्पेशल दिवस आहे, स्पेशल व्यक्तींसोबत आजचा दिवस घालू आपण, ठीक आहे? थँक्यू। खूप महिन्यांनी बोलू शकता आविष्कार भोईर आपल्याला, आपला जिगरी मित्र आपल्याला भेटलेला आहे, तो या सोल्यासाठी आलेला आहे। काय सांगशील आमच्या चांजा महोत्सव बद्दल? चांजे महोत्सव बद्दल खूप मस्त नियोजन केलं आणि आता बघू शकता 2 दिवस बघितला। पहिल्या दिवशी नलिनी काकू आल्या होत्या, त्याच्यानंतर सिमी ते आल्या होत्या, मी बघितले सेलिब्रिटी आणि आयोजन बघतो तर खूपच गर्दी आहे। म्हणजे बघू शकता असं वाटते का जत्रा भरली, म्हणजे फुल क्राऊड वाटते आणि स्टॉल पण खूप, टेस्ट पण एकदम बोलतात ना अग्रिकोल्यांची टेस्ट, ती टेस्ट बघायला खूप छान वाटली आणि भारी वाटला। आपल्या परिसरात काहीतरी होत आहे आणि एक नवीन काहीतरी
ग्रामपंचायतचे आभार. एक आपला एक सोहळा एकदम मोठा काही सादर केला इथे. वहिनी हाय. आपल्याला लहान मुलांकडून भरपूर प्रमाणात प्रेम भेटतंय. जसं पहिल्या वर्षीचा प्रतिसाद आपल्या करंजच्या महोत्सवाला भेटत तसा लहान मुलांकडून आपल्याला भरपूर प्रेम भेटतंय. नाव सांगा की काय? किमया. किमया. माही. स्प्रुवा. कुठून? मी मुलेखंड कोलीवाडा. मुलेखंड कोलीवाडा. गव्हाण कोलीवाडा. गव्हाण. आणि तू मुलेखंड कोलीवाडा आणि गव्हाण कोलीवाडा. गव्हाण वरून आल्यात. गव्हाण कोलीवाडा आल्यात. आणि पाणीपुरी किती खाते विचार? कोण? पानपुरी किती? पानपुरी तुला आवडते? भरपूर पानपुरी खाते का? तिला आवडतं थोडं पानपुऱ्या खायला. ठीक आहे, थँक्यू. काल मी म्हणालो का वहिनी तुम्ही आमच्या सागरला टाकून एकटीच येता मैत्रिणींसोबत, तर आज फायनली त्या सागरला घेऊन आल्यात आणि एकदम मॅचिंग कपडे घालून आले. एकदम मस्त दिसतंय तुमचा जोडा, एकदम मस्त आहे. आणि आज पूर्ण महोत्सव संपल्याशिवाय आम्ही कुठे जाणार नाही. नक्की नक्की. हा म्हणजे तुम्ही दम देऊन आणलात का स्वतःहून आला? ठीक आहे, मस्त आहे. क्यूट आहे तुझी बायको. थँक्यू. परेश भाऊ आपल्या समोर आहेत आणि खास उलव्यावरून आपल्या चांजा महोत्सवासाठी आलेत. परेश भाऊ काय म्हणाल, आपली कसा वाटते तुम्हाला हा कार्यक्रम? अरेंजमेंट पण चांगली आहे, पहिल्यांदाच भरलाय, गर्दी पण भरपूर आहे. एन्जॉय करता ना तुम्ही? हो. ठीक आहे, धन्यवाद. हे बघा आपल्या सासूरवाडीकडच्या सर्वजणी भेटलेल्या आहेत आपल्याला. आज तुम्हाला मुहूर्त लागला इकडे यावाचा? 3 दिवस आलेल्या? काल पण आलो. काल पण आलेल्या म्हणजे तुम्ही आल्याला तुम्ही तिकडे बसत असेल ना? मी फिरतीवर असते ना. काय म्हणशील, कसं वाटतं महोत्सव? एकदम छान. एकदम छान ना. आणि तू वर्सोवाला पण असतस ना? जत्रासारखा लोक आहे. हा, जत्रेसारखा लोक आहे. ओके, बघा सर्वजण आहेत. मस्त ना? हा मस्त आहे. आपला लवी कुठं आहे? हाय घरी आहे. घरी येईल ना नंतर. ठीक आहे, चला. बाय कर. अजून एक आपल्याला सबस्क्रायबर्स भेटलाय, छोटा सबस्क्रायबर, जाम जीव जावतात आपल्यावरती. काय सांगशील? नाव काय तुझा? कनिष. कनिष. कुठून? मुलेखंड. मुलेखंड वरून आहे तो. बघतोस ना व्हिडिओ? हो. ठीक आहे, चालेल, थँक्यू. कुठला व्हिडिओ आवडतात तुला आपल्या? इंस्टाग्रामचे व्लॉग्स आवडतात. इंस्टाग्रामचे सर्व व्हिडिओ आवडतात तुला माझ्या? इंस्टाग्रामवरती तुम्ही अजून इंस्टाग्रामवर मला फॉलो नसाल केलं तर फॉलो करा ना. मी केलंय. केलास ना, थँक्यू. आज सॅटर्डे आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आणि युट्यूबरची काहीच कमी नसणार आहे आज. आणि निशांत आलेला आहे कुठून? चिरनेर. चिरनेरच्या जवळ कळंबुसवरून आलाय. खूप लांबून येत आहेत आणि आपली सर्व पोरं मेहनत करतात इकडं फील्डवरती. 6-7 तास राहायचा, परत घरी जाऊन किंवा सकाळी उठून 2-3 तास व्हिडिओला एडिटिंग करतात. खूप मेहनत करतात पोरं. तर आपल्या पोरांना सबस्क्राईब करा आणि मला अजून केला नसेल तर तू सांग, तर माझं नाही ऐकत ते. मला करा नका करू, पण भाईला पहिला करा, कारण भाईचे रेग्युलर ब्लॉग असतात, त्याच्यामुळे 100% सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि तू आरामात जात जा. 100%. भाई आल्याबरोबर आहे ना, पद्धतशीर सगळी सोय करतात. जायच्या अगोदर भेटतं, सोडतं, गाडीपर्यंत सोडून येतं. अजून काय पाहिजे भाई? एक नंबर भाई. भाईला नक्की सपोर्ट करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. मला विचारलात नाही त्यांनी, मला विचारलात नाही खाते का? नको आता. काय खाताय? काय खाताय तुम्ही? पफ. कटलेट. पफ खातायत त्या. आणि सुंदर मस्त दोघींनी पण सेम खाताय. सेम केले. ठीक आहे, मस्त दिसताय दोघी जण. 2 दिवस आपली पोरं सर्वजण मेहनत करतायत, म्हणजे 6-7 माझ्याशी म्हणाल्याप्रमाणे. त्यातला एक गणराज सुद्धा आहे आणि त्यांचा काल सन्मान सुद्धा झालेला आहे. सर्वही म्हणजे कोणालाच कमी पडून नाही दिलाय आपल्या ग्रुप ग्रामपंचायत. कसं वाटतं तुला? आपला 2 दिवस कार्यक्रम एकदम उत्तम झालेला आहे. कसं वाटतं? आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे. ॲक्च्युली काय आलं, जो कार्यक्रम आखला होता एवढा पॉवरफुल आखला होता ना, कुठं चुकीची गुंजाईश झाली नाही. असा उत्तम कार्यक्रम आखला होता. आणि 2 दिवस अशी जी क्राऊड, जी पब्लिकने आपल्याला सपोर्ट केला ना राजदीप, असं वाटलं नव्हतं की गावातली पब्लिक येईल. आणि मी किती आव्हान केलेलं पहिल्या व्हिडिओज मध्ये माझ्या. ऍड्स भरपूर केलेली, पण सगळी लोक आवर्जून आली एकदम. बरोबर. आणि 3 दिवस न गर्दी कमी न होता शेवटपर्यंत. आज तर कालपेक्षा जास्त क्राऊड आहे. आज हो, कालपेक्षा जास्त क्राऊड आहे नक्कीच. तर आणि ग्रामपंचायत आणि सरपंचाचे मी धन्यवाद करेन.
आमचा सत्कार केला आणि आम्हाला इथं प्राधान्य दिला व्हिडिओ काढायचा, तर धन्यवाद. आणि राजदीपचे पण मनापासून धन्यवाद, भरपूर धन्यवाद. आणि मेन म्हणजे बघायला गेलास तर या पब्लिक मुळे शोभा आहे. पब्लिक असेल तर शोभा आहे या कार्यक्रमाला, नाही तर शोभा नाही. पब्लिक तर पाहिजेलच, पब्लिक शिवाय काही नाही. ते तर आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आणि बघा ग्रँड एंट्री झाल्या आपल्या समोर सर्वांची. एक इथं थांबा, तुमचा पण या कार्यासाठी मोठा वाटा आहे. कदाचित तुम्ही स्टेजवर किंवा असं समोर दिसत नाही, पण या तुम्ही पण या. यांच्याबद्दल मी म्हणजे आज स्टेजवरच बोलणार होतो, पण आता समोर भेटलं तर आपल्या कसं जास्त जण आपल्या व्हिडिओमध्ये बघता येत ना, तर ठीक आहे. हे बघा सर्व ठाट करून आल्यात, एकदम सुंदर दिसतात सर्वजणी. आणि तुमचा हातभार महत्वाचा आहे इकडं, कारण की तुम्ही सर्व नियोजन चालू आहे तुमच्याकडून. काय म्हणाल, कसं वाटतं? आणि लोकांचा प्रतिसाद एवढा सुंदर भेटलाय की तुम्ही सर्व समोर बघतायच, आणि त्याच्यात तुमची पण मेहनत आहे. तुम्ही प्रत्येक स्टॉलवर जाता, ते कुपनबद्दल समजवता, काय स्कीम असेल त्याच्याबद्दल समजवत नाही. आहे ते आहे, मी बघतो इतके दिवस 3 दिवस तुम्ही खूप मेहनत करताय, आणि त्याचं फळ आज आपल्याला समोर तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. आपल्या गावात पहिल्यांदाच हा फेस्टिवल होऊन एकदम एवढ्या मोठा झालाय, त्यामुळे खूप आनंद होते. आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात तुमचं पण महत्वाचं वाटे. ठीक आहे, थँक्यू सो मच. आणि तुम्ही खूप सुंदर दिसते आज. मेन इन ब्लॅक आपले सगळं समोर आहेत. ते बघा मस्त. अरे तू पण ब्लॅक झालास? ठरवून आलो का काय ब्लॅक कपडे घालायचे? डायरेक्ट अचानक भयानक. हे बघा सर्वजण आहेत, मित्र परिवार. ओके, या ठिकाणी अगदी उपस्थित आहे आणि थेट मंचावरती आपण आमंत्रित करतोय त्यांना. प्लीज चला या. अवनीताईंना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय, ते खास तुमच्या मनोरंजनासाठी. आणि आज अवनीताईंच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम संपन्न होईल. मला वाटतोय भाषा टिकवली पाहिजे बाय, नाही तर तुम्हाला कसा झाले. आता तू गुजराती घालून राहिली म्हणजे गुजराती बोलतं का? कशी आई बाई नाही केम चो, वडापाव खाऊ चो, काय काय बोलतात ते काय. फुल उल्लू दादा, बाहेरची लोक येताना आपली भाषा शिकवताना आपल्याला समजबी नाही, आपल्याला कवा शेंड्या लावतात. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यात पहिले आपली भाषा टिकवा, नाही तर पुढच्या पिढीला तुम्हाला असं वाटतं बाजूवालीने इंग्लिश मीडियमला पोराला टाकला का मी पण इंग्लिश मीडियम मध्ये. मग आपल्याला काही नसला येत तरी आपण त्याला टकता चांगली गोष्ट, पण काय करायचं, शिक्षणासोबत त्याला आपली संस्कृती पण टिकवा, म्हणजे त्याला आपली भाषा पण शिकवा. नाही तर पुढे असं काही वर्ष येतील तुमची भाषा खपल. आगरी कोली कराडी मराठी माणसा का होती ना, ही लोकांना सांगायला लागल. कारण आता या फॅशन मिनी मेकअप नाही केली हो, माझा ओरिजिनल चेहरा या सगळे मेकअप केले. आणि मग अशा मेकअप केलेल्या आया नुसत्या शुद्ध, किती शुद्ध बोलणार, किती नामा असा होतं. आपल्या पोरांच्या समोर शुद्ध बोलणार, त्यांना काय तुम्ही आपली भाषा सांगाल, बरोबर नाही. विषय पटल्यावर माना हलवाच्या, भले इथं लाइटिंग तरी तुम्ही सगळी मला चांगली दिसता. माना हलवा पट्ट ना, पट्ट का कसला भारी लावून टिला ही आपली वलक. आता मला असं वाटतं इथं सगळं पाळणं लोडून तिथं आपली मराठी माणसं आहेत का पाळण्याला? तीच आहेत ना, 50 रुपये शीट. मी तोंडावर बोलतो, मागं नाही बोलत, कोणी काही बी बोलू दे. तो त्यांचा तो कमवासाठी, त्यांना लाज नाही, बिलकुल बिंदास करतात. पण आपल्याला असं वाटतं कोणच्या मांडवान गेल्यावर किती शुद्ध बोलणार किती नाही. अरे 2 आग्र्यांचा लग्न असल्यावर, 2 कोली आगरी एकत्र असल्यावर तुम्हाला शुद्ध भाषेची काय गरज आहे? आपली भाषा आपण ना मग कोण टिकवतील? बाहेरची लोक ना. मग मी नेहमी सांगतो, बाहेरची लोक सगळा करतात,
उद्या सकाळ आगरी समाज म्हणजे प्रत्येक गोष्टीत, कोळी समाज प्रत्येक गोष्टीत मज्जा करणारा समाज दादा. ना मग बाहेरची लोक तुमचा धवला शिकतील ना, मग तुम्ही त्यांना फोन करून बोलवाल, आओ हमारे घर में शादी है, धवला गाना है, फिर तुम लोग काय को फक्त मेकअप करून सांगाला का मी आगरी आव, मी कोली आव. हा संस्कृती नुसत्या टाळ्या ना वाजवायच्या, मनावर बी घ्यायचा. मी मजाक मध्ये बी चांगला काहीतरी सांगत असतो जात नाही. या आता ही धवलारी आमच्या पंचक्रोशीतील आहे. एकीकडे अवनीताई आणि दुसरीकडे आपल्या नाव काय, निराई. आता निराईसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. ही परंपरा फक्त या वयातच दिसणार आहे, पुढे नाही. त्याच्यामुळे अगदी आत्ता जे परंपरेत लग्न होतील ते प्रॉपर, याच्यासाठी परत कॅसेट लावून आता नाव पडलं जाईल याच्या पुढे. तर निराईला एक छानसा धवला आहे. मांडव थापणी होऊ दे. मांडव थापणी कशियाची ओटे, मांडव थापणी आंबा जांभुळाची, मांडव थापणी नारळा झोऱ्याची, मांडव थापणी पाना काय फुलाची. क्या बात, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे आमच्यासाठी. आय माझ्या पोराचं लगीन 2 वर्षांना मला करायचं आहे, तर तुलाच देते, येशील नाही तर मग काय कर माहितीये, मना शिकव. म्हणजे मी म्हातारी झालो का मी त्याच गात बसते. म्हणजे इथे जाम जणांची लग्न मोरल्यान का, तुमचा झाले का दादा? हो बोला, नाही तर नाही बोला. झाले का? हे मी चकली आहो काय? बरोबर बघताव ना, बरोबर बघताव ना. मी चकली आहो. बाबा तुमचं झाले लग्न? कसं आहे लग्न? मस्त सुखी संसार. हा दादा तुमचं माग काय चालले? लग्न जमवणार लय पुण्याचं काम. आई काय सांगायचा, लोक लग्न मोरतान दादा. पोऱ्या पोर बघायला गेला त्याची गाडी गावान बी पोचणार, पोरीवाली बी पकी चॅप्टर लगेच फोन. पंडित तुमच्या गावांचा पंडित पोर बघून गेले, कसा तो त्याला द्याव नका. क शब्द असता आपल्या लोकांचा, त्याला द्याव नका. तो गावान मोकाट फिरत, तो बिचारा चांगला सवारलेला, शिकला सवारलेला, अँकरिंग करतं, लोकांचा मनोरंजन करतं, दररोज चांगलं खिशान घेऊन येतं, तरी काय सांगतात त्याला द्याव नका. अजून एक गोष्ट ठरलेली असतं, बिचारा माल कधी असेल किंवा टाल कधी असेल, कोणच्या बसण्यान उठण्यान नसेल, तरी काय सांगतात तो तांब्यान दारू पित. तांब्यान आज तांब्यान सांगता, उद्या सकाळ हांड्यान सांगा. तुमचा काही भरोसा नाही. लग्न जमवणं हे एक पुण्याचं काम आहे बाय. आपण बोलतो ना लग्न जमवणं पुण्याचं काम. मग जर लग्न जमवणं पुण्याचं काम आहे, मग लग्न मोडणाऱ्यांचा काय, तो कोणचा काम आहे? बोल ना आता, पापाचा काय? आमचे असे लगीन मोरे आहेत त्यांच्यासाठी ते गीत हवं आहे. आता ते दादांना सांगितलं 2 पोरं आहेत ना, बोललात तुम्ही, तिकडनं लगेच इशारा केला मला. सुखी संसार, सुखी संसार. कॅमेरामन आहेत, त्यांचं व्हायचं आहे. हा आता याच्या ऐका, चांगले चांगले पोरांच्या सांगून खोट्या खोऱ्या, चांगले चांगले पोरांच्या सांगून खोट्या खोऱ्या. बिचारा कवरा सांगा. प्रत्येक गावानं असता एक तरी लगीन मोऱ्या, प्रत्येक गावानं असता एक तरी लगीन मोऱ्या. व्यसन करणाऱ्या पोरांचा सगळा एकदम भारी सांगता, पण बिनव्यसनी पोरांचा सांगता पिऊनशी गटारात परत. जाईल तिथं वाट लावतो असायो हराम खोऱ्या, जाईल तिथं वाट लावतो असायो हराम खोऱ्या. प्रत्येक गावानं असतं एक तरी लगीन मोऱ्या. शेवटचा कडवा आहे का, पूर्ण गाणी नाही सांगणार. वारवरील सांगून गेलं सर्गानच बंधन जोऱ्या, ज्याचा जमाचा तिथंच जमाल, तू कशाला घालतस कार्या. हात जोरूनशी सांगताव सुधाराता तरी नाऱ्या, हात जोरूनशी सांगताव सुधाराता तरी नाऱ्या. प्रत्येक गावानं असतं एक तरी लगीन मोऱ्या.
चिरल्यात होत्या रेडगर मध्ये होत्या काही ठिकाणी असते आजही आपल्याला बघायला मिळते. खुर्च्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि आजूबाजूला देखील पब्लिक तेवढ्याच प्रमाणात उभी दिसते आपल्याला. अनेक व्हरायटीच्या साड्या भेटतील. भारी वाटला, अशा प्रकारच्या भारी नियोजन. तुम्ही इंस्टाग्रामला गावच भारी आहे. अवनी पाटील ऑफिशियल. हा काय नाव बाय तुमचं? हा कौरी गोरी दिसत, मला नकाची बिसर नाही. मी नी तापूनल्या हो मगाशी खोटा खोटा बोलत होतो. दूधू माये ग दूधू माये, दूधू माये ग दूधू माये, त्या दुधावर विली प्रियंका नवरी, त्या दुधावर विली प्रियंका नवरी. नांदयाती अजय घरी आली, नांदयाती अजय घरी आली, गालीत होती ग तुलसीला पाणी, गालीत होती ग तुलसीला पाणी. दूर नदी गेली तिच्या सासूनी, दूर नदी गेली तिच्या सासूनी, सुन माझी भक्तीची गराणी. पहिले सुनाशी तुळशीला पाणी घालायच्या, आता कणाला पाणी घालताना दादा मोबाईलला रील्सला सकाळ कवरे असताना सगळे ना पट्ट नाही का विषय. हा बिंदास असा असल्याने ना तुम्ही पण कंजूस पण असली. मी एक गोष्ट तुमची नोट केली, तुमची आई जेव्हा गायला आली तेव्हा टाल्या वाजवल्या ना, मग आई दवला गात होते, मग मी काय पिऊला गात होतो. धन्यवाद. त्यानंतर अवनीताईनं अनेक वेळा एक चांगल्या प्रकारचे धवले गीत गात प्रबोधनी केलं. किंबहुना असं म्हटलं मी स्वतः तो सर तू एक चिठ्ठी तर कर पहिले ग माझे बाय. कोणचं नाव करतस तू? माझी ठरली का चिठ्ठी? माझी हो ना दादा, दोन आले हात. हो ना दादा, तिने तिची काढली आहे. तू कला गाभारत थांब. अटक मटक नाही, दोन काढल्यात, दोन हाताने आले तर दोघींना देऊ आपण. तुझा मान राखला आपण. बाईनी माझे दोन चिठ्ठ्या काढल्या ना, तर बघू दे त्या कोण भाग्यवान हात. कमला सुनील शिर्के, कमला सुनील शिर्के टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आली आली कमलाबाई, हाती घेतला ओटा. टाळ्या मंडळी, खूप जोरदार टाळ्या. आणि पटेल ज्वेलर्स कडून सुद्धा ही सदिच्छा भेट मिळते. चला, आमच्या या ताईंना सुद्धा मिळत आहे चांजे महोत्सवाच्या वतीने ही मानाची पैठणी. जोरदार टाळ्या. आणि त्या बरोबरीलाच पटेल ज्वेलर्स कडून ही सुंदरशी सदिच्छा भेट. चला, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. आणि यानंतर याच महिलांशी निगडीत असलेला एक कलाकार, होणारी कलाकार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी राजदीप याला विनंती करतो की आपण या व्यासपीठावर, कारण की हा जो महिला मंडळ आहे हा त्यांच्या परिवारातला महिला मंडळ आहे, म्हणून त्यांना आपण व्यासपीठावर थांबवलं आणि त्यांच्या यांच्या पवित्र शुभास्ते सन्मान दिला जातोय. हा सन्मान राजचा नाही, राजच्या कर्तृत्वाचा आहे. आपल्याला आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद राजसाठी द्यायचा आहे.
दिनेशजी पवार आमचे पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनस्वी स्वागत आहे. हॅलो. भरपूर विचार केला होता, आज ये बोलीन ते बोलीन, इकडे आल्यावर सगळं विसरलो मी. आणि हा महोत्सव चांजा महोत्सव 2025 प्रथमच आपल्या इकडे झालाय. तो तुम्हाला कसा वाटला त्या मला अख्खे करंजा गावाचा आवाज इथं पाहिजे. कसा वाटला चांजा महोत्सव 2025? यो माझ्या कर्जाचा आवाज नाही आहे. परत एकदा कसा वाटला चांजा महोत्सव 2025? हा माझा कर्जाचा आवाज आहे. मी बरेच फेस्टिवल बघतोय दादा, आणि पहिल्यांदाच असा प्रतिसाद आपल्याला भेटला म्हणजे आपण जाम गोष्टी आपण कमवलेल्या आहेत या ठिकाणी. आणि सर्वात पहिले मी बघा, माझा सर्वांना माहिती आहे, मी एकदा माईक घेतला किंवा फोन चालू केला का एकदा बोलायला लागलो का कंटिन्यू बोलत बसते. आपल्याला वेळेची कमतरता आहे. सॉरी, मला किती 5 मिनिटं द्या. सगळ्या सॉंगला 8 मिनिटं दिलीत, मला 5 मिनिटं द्या. मी एका सेकंदात सर्व काय म्हणजे 5 मिनिटात सर्व काय सांगतो, कारण का 2 शब्दात हा सोहळ्याचा उल्लेख करणं सोपा नाही आहे. सर्वात पहिले ग्रुप ग्रामपंचायत चांजेचे आभार, आणि नंतर जी त्यांचे उपसरपंच सर्व सदस्य त्यांचे खूप खूप आभार, आणि नंतर जे सेवा करत आहेत सर्व करिश्मा, नेहा, सर्व जे वेलोवेली इकडे आहेत, उभे आहेत आणि कंटिन्यू ट्रॉफ्या घेतात लास्ट पर्यंत शेवटपर्यंत आहेत इकडं, आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. म्हणजे हा सोहळा जो कंप्लीट झालेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला सर्व काही दिसून येते. काय सण 26, 27 आता कंटिन्यू चालत राहणार आहे. आणि मी वैसाव सर्व ट्रॉम्बा इम्बे कोलीवाड्याचे फेस्टिवलला जातो, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद जो असते तो आपल्याकडे पण बघायला भेटलाय. आणि एक यात्रेसारखा माहोल आपल्या करंजा गावात मला बघायला भेटलेला आहे. आणि कसलीच कमी नसणारे आपल्याला येणाऱ्या काळात आपण भरपूर प्रगती करणार होतो. त्याच्यात काय मला शब्द आठवत नाही, मला बोलता पण नाही, एवढा बोललो तरी मी असाच बोलेन, त्याच्यात काही शंका नाही. ओके, पप्पूदांनी कंटिन्यू केला. आणि या ठिकाणी एक चेहरा लपलेला आहे कायम, जो इकडे तिकडे फिरत आहे, तो आहे पप्पू दादा. पप्पू दादाच्या हातूनच मी ट्रॉफी घेणार आहे, कारण का पप्पू दादा मला तू लागशील. जे माझे सर्व युट्यूबर्स मित्र आहेत त्यांना मी इकडे बोलवीन, कारण का दादा 3 दिवस कंटिन्यू इथं 6 वाजता रात्री 1 वाजता घरी जातात आणि एडिट करून कधी टाकतात, काय करतात मला पण माहिती नाही. माझ्या आधी टाकली काय कोणी? तूच पहिला. तर त्यांना माझ्यासोबत मी तर बोलवीन, कारण का त्यांच्या मुलं दादा बॅनरिंग वर्क करतो ना, बॅनरिंग स्वतः त्या परिसरापर्यंतच पोहोचते. जे युट्यूब रील्स व्हायरल होतात ना, ते अख्खे म्हणजे महाराष्ट्रात बोलू शकतात, जग प्रसिद्ध होते. तर मला ते सोबत असताना सगळ्यांची नावं घेऊ. ही काही समोरच आहेत माझी फॅमिली, तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यात कोण नाही भेटणार, सगळी स्टेजच्या समोरच भेटतील. आणि त्यांना मी बोलवलं, मला नको व्हिडिओ, मला तुम्ही माझ्या सत्कारात सोबत पाहिजे. चांजा गौरव पुरस्कार मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे. आणि पहिल्या वर्षीचा मानकरी मानकरी नाही म्हणजे भेटलाय मला, तर त्याचा डबल अभिमान आहे. तुम्ही सर्व याची शोभा वाढवण्यासाठी मला या, माझे पप्पा कुठे असतील काही या, हर्षिका. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर माझे पहिले सबस्क्रायबर होते दादा वेळ नाही घेत ना, माझ्यासाठी थोडा वेळ, कारण का कंटिन्यू 3 दिवस 6 पासून 1 वाजेपर्यंत फील्ड मध्ये मला थोडा बोलायचा आहे. आणि हा क्षण माझ्या जीवनात कधी येईल मला गॅरंटी नाही, पण थोडा वेळ माझी 40 50 मिनिटाचे तुम्ही व्हिडिओ बघताय, तर माझा 4 मिनिटाचं भाषण तुम्ही ऐका. फास्ट बोलत मी फास्ट बोलून देतो काय पण. तर मला फक्त काय बोलायचं आहे माहितीये, मला या ठिकाणी भरपूर लोकांना आठवण करायची आहे, पण प्रत्येकाला आठवण करण्यात शक्य होत नाही. सो माझे पहिले सबस्क्रायबर भावेश नाकुआ, जोगेंद्र आणि करण नंदा यांना मी इथं आठवतो. आणि नंतर माझे सर्व भावंड, आणि नंतर येतोय ते म्हणजे करंजाच्या पोरी, राडा गँगनी काय बोलतात त्याला पहिला मान सन्मान केला. आणि पहिली 500ची नोट जी मला कोण दिली असेल ती होती राडा गँग. हाय कुठं राडा गँग याच बाजूला. ते देखील तुम्ही इथं आले स्टेजवरनं तरी काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्यामुळे हे सर्व शक्य आहे. अजून जेवढी नावं घेईन तेवढी कमी आहेत. आणि ज्या महिला आहेत, काल मला ट्रॉफी दिली नाही, मला काल म्हणजे सन्मान चिन्ह दिलं नाही, तर पप्पू दादा जवळ विचारला सर्वांनी का राजदीपला का नाही दिला, आई तू आईस ना. पप्पू दादाला विचारला काय ट्रॉफी का नाही राजला दिली. तिथं कोपऱ्यावर सर्व म्हणजे जे मेन आहेत आपल्या सागरी किनाऱ्याच्या सदस्य त्यांना बोलवला, राजला का नाही ट्रॉफी दिली. तर काहीतरी मोठा होणार होता, त्यामुळे काल मला ट्रॉफी दिली नाही असं मी बोलू शकते. आणि माझे 2 शब्द नाही, काय असं नंतर काय बनवलं मला काय समजत नाही, मी जे बोललोय ते बोललोय. तर चला, कुठे माझी पोरं कुठे ज्याही सपोर्ट केला ते मला दिसत नाही. भाई बस झाला, कॅमेरा या.
अरे कंटिन्यू 6 वाजल्यापासून ते कंटिन्यू उभे असतात. पुढे सुद्धा रणदीप हा महोत्सव असाच होणार आहे. यावर्षी युट्यूबर म्हणून तुझा चांजे गौरव पुरस्कार, याच्यानंतर पुढच्या वर्षी तुझ्या मित्रांचाच कोणता तरी नंबर या ठिकाणी लागणार आहे. नक्कीच लागतील. सगळे माझे मित्र जबरदस्त आहेत, माझ्या आधी व्हिडिओ टाकतायत ते सर्वजण. यावरती या सर्वांनी मला व्हिडिओ नको. या लवकर या टाइम घालू नका. या सर्वांनी यावरती. अजून कोण कोण मला दिसत नाही प्रत्येकाला. दुर्वेश, कारण की हा उत्सव आहे, आपला महोत्सव आहे. हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जो पोहोचतोय तो सोशल मीडियाद्वारे आणि हे सगळे युट्यूबर आहेत. आज मी व्लॉगच्या सुरुवातीलाच बोललेलो, आज मी मूड मध्ये आहे. आज एकदम म्हणजे जे रिलॅक्स मध्ये व्लॉग करीन. आज मी धावपळीची जिंदगी करणार नाही आज. आणि आला एक घास भरू, आला घास भरू. पहिले मान भूताला. ती दुसरी प्लेट आली, कोण धरल? काय मग कसा वाटतं आपला महोत्सव? एक नंबर ना. पहिल्यांदाच बघलो आपले गाव. थँक्यू व्हेरी मच राजदीप, तुम्ही आमचा सत्कार नाव घेतला एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये. भारी वाटला आम्हाला लाडा गँगला. भारी वाटलं तुम्हाला बोलवलेलं, पण पोरं आपली आलेले शुभेच्छा. तुमचा सपोर्ट आहे ना आपल्याला. अजून तो तुमचा दिलेला 500 रुपयाचं पाकिट माझ्या अजून देवाऱ्या नाही. पहिला पाकिट आयुष्यभर विसरणार नाही. थँक्यू सो मच. 100%. हे बघा, आपण प्रेरणाच्या हल्दीला आपण अवनीताईंना भेटलो होतो आणि तुला त्या दिवशीच बोललेलो परत तुला आमच्या गावात यायला लागेल. तर आता चांजा महोत्सव आपला सुरू आहे आणि लोकांचा प्रतिसाद. पहिलाच वर्ष आहे ताई आणि पहिला आणि शेवटचा दिवस आहे. तर खूप धमाल केला आम्ही 2 दिवस. तू व्हिडिओ बघ आपल्या. गेली व्हिडिओ तुला थोडी लेट पोहोचवली मी, यंदा आता लवकर पोहोचवीन. तर ठीक आहे, कसा वाटला तुला आपला चांजा महोत्सव 2025? चांजे महोत्सवचा यो पहिला वर्ष मला वाटच नाही. मेन गोष्ट लोकांची एकी असेल तर आवरी मोठी गोष्ट पहिल्याच वर्षी शक्य होऊ शकतं. यो चांजे महोत्सव एकदम चांगला उदाहरण आहे. सगळ्या चांजेकरांना, ग्रामपंचायतला, पूर्ण सगळ्या गावांना विनंती आहे की अशीच पुढे जातात. आगरी महोत्सव बोलत एक धमाल असतं आणि धमाल आपण ती केली पाहिजे जीवनामध्ये. काय तोच नवरा, तोच जवाना, तीच पोरा. याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा म्हणजे चांजे महोत्सव सारखे महोत्सव प्रत्येक गावात झालं पाहिजे. फुल धमाल करा आणि थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवली ताई. आभारी आहो. आईला बघून जा. शिट्टीवाली आहे. येस. ठीक आहे, थँक्यू ताई. सगळं बनवायला मी नुसती खिचडी भात बनवतो. मला त्यावरच बनवतोय नाही. खिचडी भात हो, दररोज खिचडी भात. माझा ताई हे ट्राय कर ना. तुम्ही राहिलात काय मी बी सुग्रण आहो. मला दररोज काहीतरी वेगळा लागतो. एक जेवण जमला. ताई अशी कुठली गोष्ट आहे ती तुझ्या ना आहे ते मला सांग आता. रांगोळी काढता येईल नाही. मग एक काम करतो, ते बाजूला स्टॉल आहे तिथं असा आर्टिफिशियल म्हणजे साचा आहे, त्याच्यानं फक्त कलर टाकायचा आहे का झालं काम. आणि गुढीपाडवा साच्याची रांगोळी एकदम टेन्शन नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. ओके. बरीच छोटी मुलं भेटलीत. काय नाव काय तुझं? जीत नाव आहे त्याचं. कुठून? नागाव मधून आहे. कशा वाटतात व्हिडिओ? मस्त वाटतात ना. आता गाणी सुरू झाली. सो सर्वांना थँक्यू. असाच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवा. ऐका सर्वांना.
हा प्रकार. बटरफ्लाय काढलास? कुठं काढताना ये? त्या कोपऱ्यावर काढताना काय? युनिकॉर्न युनिकॉर्न मस्त दिसते मस्त. आपल्याला दादा आणि ताई भेटले आणि त्यांच्यासोबत त्यांची आई पण आहे. या असं ऐकायला येणार नाही, माईक वगैरे चालू, स्पीकर वगैरे चालू आहे, तर डायरेक्ट फ्रंट कॅमेरावरती घेतो. दादा नाव आपला? माझं नाव विवेक थळी. नंदिनी थळी. मी मनाली. आणि आमच्या आगरी पाड्यातला मोठा कुटुंब थलीमध्ये मोडतोय. हो, थली परिवार आमचा मोठा परिवार आहे आमच्या गावातला. बाकी तुमचा पण युट्यूब चॅनल आहे, चॅनलचं नाव? नंदिनी डायरीज. नंदिनी डायरीज म्हणजे नंदिनी म्हणजे तुम्ही व्हिडिओज बनवताय ना शक्यतो? आणि आपले ट्रेडिशनल जे आहेत गोष्टी ज्या मी लोकांना. ठीक आहे, मी नक्कीच सर्च मारेन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. हा ठीक आहे, थँक्यू सो मच. आई गोड दिसताय तुम्ही आज. मग साध्यामध्येच गोड दिसताय तुम्ही. मिताली आपल्या समोर आहे आणि ती नेहमी आपल्या व्हिडिओजवरती कमेंट आणि शेअर नेहमी करत असते. तर काय सांगशील आमचा महोत्सव कसा वाटला करायचा? लय भारी. लय भारी. आणि आज खूप क्यूट दिसतेस तू. थँक्यू. ठीक आहे, आरामात जा, निघतेस ना तू आता? नीट जा आणि नेहमी सपोर्ट करत असतात. तर त्यांना ब्लॉग मोठा झाला तरी चालेल, मी त्यांना कधीच घ्यायला विसरत नाही ना. ठीक आहे, थँक्यू सो मच. ए हाय कर. कलिंगडावर झोड मारली तिने, ती बघा. हे धावपलीच्या जिंदगीमध्ये मला माझ्या भाच्या तिच्याना टाइम द्यायलाच भेटत नाही ना राई ना. टाकडक टाकडक शांताबाई. याला तरी कसली लाज? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. चांगलं त्याला लव यू बोल ना. बघा सर्व मस्त नटून सजून आल्या होत्या, पण मला त्यांना भेटायला भेटला नाही कारण का मी स्टेज जवळ कंटिन्यू होतो. खूप छान दिसताय तुम्ही. आणि आज आपला स्पेशल सर्व गोष्टी होत्या ना, सर्व डन झाला ना. ठीक आहे, आणि मस्त प्रतिसाद पहिल्या वर्षी भेटलाय. असा आता पुढल्या वर्षी नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही तयार आहात ना? तुमची तयारी महत्वाची आहे. तुमच्यामुळे हे सर्व साकार होऊ शकतं. काय हो, मी तर आहेच. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. मस्त दिसतंय, छान दिसतंय एकदम. पाठी गुलाबी साडीचा सॉन्ग लागला आणि आपल्या समोर पण गुलाबी साडीमध्ये आहे. नाव काय? आरती म्हात्रे. आरती म्हात्रे नाव आहे. आणि आज शेवटचा दिवस होता आपल्या कार्याचा आणि मस्त सर्व सजून डजून आले होते. पण मला आज मी तिकडेच होतो, वेगळं धुंदीत होतो आज, त्याच्यामुळे मला आज इथं तुम्हाला सर्वांना भेट द्यायला भेटली ना. नेहमीसारखा सर्व आपला साहित्य संपलेलं आहे आणि फुल मजा आली ना यावर्षी. असंच जो कार्य पुढपर्यंत चालू राहिला पाहिजे ना. खूप छान. आणि तुम्ही आहात ना? ठीक आहे, थँक्यू सो मच. 1 वाजत आलाय आणि सर्वांना म्हणजे चांगले चांगले चविष्ट पदार्थ दिलाय आणि आता त्या स्वतः जेवायला बसल्यात. त्या थोड्या नाश्ता जेवत आहेत आणि बघा सर्वजण आहेत. खा खा. आज मस्त सर्वजणी नटून सजून आलेला ना. शेवटचा दिवस आहे तर, पण पुढल्या वर्षी पहिल्या दिवशीपासून सजून यायचं आहे. हो, आता आपल्या समोर सर्व स्टॉल नंबर 7 वाले आहेत आणि मस्त ते या थाटातल्या साड्या घातल्या होत्या, उत्तम सजलेल्या. पण त्यांना मगाशी मला भेट द्यायला जमला नाही आणि खूप सुंदर दिसते सर्व एका थाटामध्ये. काय सांगाल आपल्या कार्यक्रमाबद्दल? 3 दिवस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला त्या सर्व सोहळ्याबद्दल सांगा मला. एवढा म्हणजे करंजाला आता पहिल्यांदाचा प्रोग्राम झालाय. एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं पण नव्हतं, पण एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. खरंच म्हणजे आम्ही तर सगळ्यांचं पहिलेच संपून बसतोय. बरोबर आहे, सर्व संपलाय आणि असाच कार्यक्रम पुढ्या येणाऱ्या वर्षात पण चालू राहिला पाहिजे. नक्की नक्की. आणि तुम्ही 3 दिवस मी तुम्हाला बघतोय फुल म्हणजे ठाटात येत आहे म्हणजे तुम्ही सर्वजणी. तर तुमच्या मंडळाला बघून पुढल्या वर्षी सर्वजण ठाटात येणार आहे. नाही, आपला पहिला वर्ष होता ना, अंदाज घेतला. आता पुढच्या वेळेला आपण सर्व काही ठाटात करू. थँक्यू. सपोर्ट आहे तुम्हाला. 1 मिनिट. नाही मला ते त्या दिवशी बोलली पण मी थोडा गडबडीत होतो त्याच्यामुळे तिला भेटू नाही शकलो मी. हे बघा 3 दिवस तुमच्या सोबत आहे. मिरचीच्या अवतारामध्ये गणपती बाप्पा म्हणजे दर्शन दिलंय तुमच्या सर्वांना. खूप मस्त. खाली करा.
शिमला मिरच्याच्या रूपात गणपती बाप्पाची मूर्ती मिळलेली आहे. हे भाग्याचं कार्य आहे. खूप खूप म्हणजे नक्कीच नक्कीच मस्त मस्त. मोरया. आपल्या समोर आता दीपश्री नाकवताई आहे आणि आपल्या करंजा गावातली म्हणजे पहिली जी महिला आहे जिने द्रोणागिरीमध्ये तिची स्वतःची प्री स्कूल ओपन केलेली आहे. ताई काय सांगशील स्कूल बद्दल, तुझ्या प्री स्कूल बद्दल? हां, गुरुकुल प्री स्कूलची फाउंडर मी स्वतः आहे आणि ह्या स्कूलबद्दल बोलायचं झालं तर म्हणजे हे माझं पॅशन आहे, माझं ड्रीम आहे. आणि इथे आम्ही लहान मुलांसाठी खूप जास्त ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतो. मला असं म्हणायला आनंद होईल की उरणमधली पहिलीच स्कूल आहे जिथे आम्ही अफोर्डेबल फीजमध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे मुलांसाठी कंडक्ट करतो. मुलांच्या हॉलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी आम्ही काम करतो. आणि माझे असं पण स्वप्न आहे की ही प्री स्कूल आहे ती मला फक्त प्री स्कूल नाही ठेवायची आहे, तर पुढे प्रायमरी आणि सेकंडरी सेक्शनसुद्धा ओपन करायचं आहे. ठीक आहे ताई, आणि तुला पुढचे वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चिकनी दिसते बोलतात. हाय. प्रोफेशनल अकाउंट वाला आहे. तर बघा वेफलच्या स्टॉलवरती आलोय आणि फुल पायल बिझी आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रथम ते रस्त्यावर उतरणारा एक शिमेव चेहरा म्हणजे मंगेश दादा. मंगेश दादांचं कधीही सांगावा, दादा आज प्रॉब्लेम आहे, पाण्याला लेट झालाय, प्लीज जाऊन तू टाकी चेक करताय काय. सकाळी 5 वाजता माणूस टाकीवर कोण आलाय नाही, नसला तर वाल फिरवणार. म्हणजे प्रत्येक गोष्टी नुसतं ऑर्डर नाही. 60 टमाला येणारा माणूस फक्त ऑर्डर देईल, पण हा माणूस हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांचा सर्वांना मला मार्गदर्शन तर होतोय आणि आम्हाला म्हणजे लहान भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे म्हणजे सर्व सदस्यांना वागवतात. बायको रागवली कारण का ती रागवले माझ्यावरती ना. मस्त डान्स केला ना त्यांनी, मस्त आणि मस्त दिसतात सर्वजणी. तुझ्या हातून जे काय झालं ते एकदम अप्रतिम होता. पण आमच्या ज्या यंग मुली आहेत, यंग मुली, त्यांची इच्छा आहे का त्यांच्यासाठी पण काहीतरी पुढल्या वर्षी झाला पाहिजे. पुढच्या वर्षी नक्कीच आज सुरुवात होती आपली. जे जे करता आला ते करण्याचा प्रयत्न केला. या वर्षी महिलांचाच होता. पुढच्या वर्षी ज्या 10 पैठणी आहेत त्या आम्ही थोड्या कमी करू आणि मुलींसाठी पण ड्रेस पीस आणू. ओके, नक्कीच हे पण आणण्याचा प्रयत्न करू किंवा अजून काहीतरी वेगवेगळे आणि मुलांसाठी पण वेगळा काहीतरी गेम ठेवू. नक्कीच. आज महोत्सव असा महिलांसाठी झालेला वाटण्यात आला, त्याच्यामुळे मुलांसाठी पण आपण काहीतरी नक्की करू. आणि यावर्षी ज्या ज्या चुका झाल्या त्या सुधरून आणखीन ज्या ज्या काही चुका झाल्या असतील नसतील पण त्या सुधारून पुढच्या वर्षी 100 पेक्षा मोठा आणि यावर्षी 3 दिवस ठेवला, पुढच्या वर्षी 5 दिवस हा महोत्सव होईल. नक्कीच दादा, नक्की. ठीक आहे, धन्यवाद दादा. गडबडीत आहे तो सध्या. काय नाव काय? चियाळू भूपेंद्र पाटील आणि ऐका सर्वांना, असा परिवार एकत्र कधी बघायला भेटल तो आपले चांजा महोत्सव 2025 निमित्त बघायला भेटला आपल्याला. मामाने लगेच हात टाकला. थँक्यू. त्याला मागाशी घेतलाय. नाव घ्या हा कुठला कायदा? नाव घ्या हा कुठला कायदा? माझं नाव घेतो, तुमचा काय फायदा?
कारण की त्याचं लग्न झालं नाही. या गावात बरेच लगीन मोरे आहेत, मगाशी आम्ही त्यांनी सांगितलं तसा, म्हणून त्याने टिंब घेतला. पण त्याला गिफ्ट काय द्यायचा? नावाचं काय गिफ्ट नाही? हा गिफ्ट आहे. 0.5 ला टाक. दोन वाजलेत आणि पैठणीचा कार्यक्रम चालू आहे आणि पब्लिक बघा आणि तुम्ही दोघी त्याच सोप्यावरती बसा. आणि स्टॉल पण बघा या बाजूला. सर्वजण फुल म्हणजे फुल मजा केली आम्ही. हे बघा आईच्या हातचा पिझ्झा, चीज पिझ्झा मागवला आपण. चौथा क्रमांक त्यांचा आहे. टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी. खेळ आवडला असेल, 2 वाजले. हा खेळ पहिला घेणार होता. मस्त ना, मजा आली ना 3 दिवस. साऊंड ऑपरेटर 2 1 स्टार्ट. खेळ आवडला असेल तर यांच्या खेळासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा जोरदार टाळ्या उद्या. चांदीची गळी, सोन्याची फूल, दयानंद नटराजचं नाव घेते, जनार्दन म्हात्रेची सूर. सत्यनारायणाच्या पूजेच्या सामन्यात अगरबत्तीचा पुडा, मिलिंदरावांचा नावाचा हिरवा चुडा. नाव सांगा. रोशनी योगेंद्र घरत. योगेंद्र आहे इकडे? माहिती नाही, असतील कुठेतरी. हो कुठे आहेत का इकडे? हो आहेत का? हात वरती करा. योगेंद्र घरात. कोर्टात हाक देतात, कधी गेलात का? योगेंद्र घरात हाजीर हो. या ठिकाणी तशा प्रकारची हाक दिली घेत जातोय. आलेत का? शुभेच्छा दिल्या होत्या खेळणाऱ्यात, सांगितलं त्याला? माहिती नाही त्यांना. त्यांना माहित नाही. आणि आता ते इथं असतील तर तुम्हाला साडी पैठणी अंगावरती टाकल्यानंतर उचलण्यासाठी बोलावलं जाईल. हो चालेल. कसं वाटेल? खूप छान वाटेल. याच्या अगोदर कधी पैठणीचा खेळ खेळला? फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच खेळतायत. खरं तर यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. त्यात आहे चांजे महोत्सवाचा मुहूर्त आणि योगेंद्ररावांचे नाव घेते मी होम मिनिस्टरची विनर. थोडा जमला. टाळ्यांचा प्रतिसाद द्या त्यांच्यासाठी. गोव्याला नेव्ही किती वर्ष खरं तर तुम्ही सर्व्हिस दिली? 3 वर्ष. 3 वर्ष नेव्ही नौदल या शाखेत खरं तर त्यांनी सेवा दिली. खरं तर आपली लेख अटके पार गेली आणि गोव्याला 3 वर्ष सर्व्हिस दिली. तिच्या त्या कर्तृत्वासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. आज चांजे महोत्सवात आली, काय वाटतोय माहेरी आल्यानंतर? खूप मस्त वाटतंय. पहिला प्रयत्न आहे, फर्स्ट इम्प्रेशन आहे चांजे महोत्सवाचं. आणि उरणमध्ये आतापर्यंत झालेल्या या फेस्टिवल मध्ये तुफान गर्दी असणारा महोत्सव म्हणून या चांजे महोत्सवाची ओळख निर्माण झाली. तुला काय वाटतं? निश्चितच खूप रिस्पॉन्स भेटलेला आहे करंजीकरांचा. आणि मोस्टली उरणला असे झालेले आहेत महोत्सव, पण आमच्या गावाने मस्त रिस्पॉन्स दिला. माहेरच्या मातीत अगदी तुझ्यासोबत असणाऱ्या तुझ्या म्हणजे आता इथे भाऊजाई असतील तर तू नणंद म्हणून आहेस, तर भाऊजाईंनी काही नाही खरं तर पार्टिसिपेट केलं नाही किंवा तूही खेळली नाही. कारण काय होतं? कारण म्हणजे हे असं होतं की पप्पू मी तर पहिल्यापासून ओळखते त्याला, त्यांनी सर्वांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. सो आय वॉज लाईक म्हणजे मी असं होतं की मी ह्याचं पार्ट आहे. सो मी कॉम्पिटिशनला नाही उतरली. नेक्स्ट टाइम जर आपल्या महोत्सवात अशा प्रकारचा खेळ झाला तर पार्टिसिपेट कराल? डान्स मध्ये मी पार्टिसिपेट केलेलं आहे. पैठणीच्या खेळात नक्कीच. चांदीच्या ताटात सोन्याचा दिवा, रोहित रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. रोहितराव आहे तिकडे? नाही आलेच नाही. मिस करतील खरं तर या महोत्सवाला. नेक्स्ट टाइम येताना जावई बापूला घेऊन या. माझी सख्खी बहीण. आणि निश्चितच मला वाटतं म्हणजे युट्यूबर राजदादांची बहीण आहे. टाळ्यांचा प्रतिसाद दिला जाईल तर त्यांना एक छानसा गिफ्ट दिला जातोय. पटेल ज्वेलर्स माहेरकरणीचा सन्मान हा आमचा बहुमान आहे. अजून तिलक तिळगुल हरदास रावांचं नाव घेते हळी घराण्यातली सून. मला वाटलं आम्हाला सगळ्यांना पडली भूल. ती भूल बोलल्या ना त्या. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्यांना सुद्धा. अजय दादा मात्रे एक यशस्वी सरपंच यांच्याकडून एक छानशी
गिफ्ट दिली जाईल. कणकण फुगडी मणमण माती उभारल्या भिंती चित्रातले खांब लिंगोप दाम पै पदार्थ सासूबाईंच्या पोटी भाऊजींच्या पाठी जन्मले हिरे करणार करा मुंबई बाजार सुपडी पासोडी नेसले पितांबर सोडीले सोगे द्रोणागिरीच्या पूजेला मंगेशराव उभे करंजाची द्रोणागिरी अक्कलकोटचे स्वामी अमोल नावाचं नाव घेतो मोनू सुरेश आणि राधाची आई. साडीचा मान आईसाहेब देतील. एक छान संबंध आणि सरपंच साहेबांच्या पवित्र शुभ असते. कॅश प्राइज गणपती बाप्पा एकविरा माते की. कन्फ्युज झालो तो अख्ख्या तांच्यामध्ये भाया नावाने फेमस आहे. येस पुढे वा पुढे इकडे सेंटरला आणि उजव्या बाजूला उजला तुम्ही तिघे थांबा नाही मला सांगायला आवडेल 3 वाजत झालेत आणि अजून पब्लिक बघा स्टॉल बिल सर्व म्हणजे एंड झालेलं आहे. सर्वजण बसलेत मनोरंजन आरामात करतायत सर्वजण. सगळे स्टॉलचे सर्व जे पब्लिक आहे ते सर्व थांबलेत जागेवर आणि बघू शकता तुम्ही समोर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल आणि त्याच्यानंतर दोघींना एक छानशी गिफ्ट या ठिकाणी दिली जातोय. 3 वाजत आलेत आणि तुझा उखाणा जो तुम्ही घेतलास उखाणा टिंब तो जबरदस्त उखाणा आवडला. मी ऐकला. टाळ्या वाजवला. नाव घ्या हा कुठला कायदा. नाव घ्या हा कुठला कायदा. टिंबचं नाव घेतोय तुमचा काय फायदा. एक बरोबर आहे पण ते टिंब जागा भरल कधी. भरल वाकटीचं नाव घेतो माझा का फायदा. वाकटी नाही तर सुरू माहिती. अरे यो कधीशी तारीख बुक करून हाय त्याचा तरी काहीतरी विचार कर. जागा कंप्लीट झाली पाहिजे पुढच्या वर्षी. होईल. आता कार्यक्रम एवढा छान झाला. या कार्यक्रमाचे सूत्रधार बरेच आहेत ज्यांची नावही सुद्धा येत नाही. या एवढा मोठा इव्हेंट करण्याचं म्हणजे माझं किंवा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच किंवा आमचे कर्मचारी यांच्या बसमध्ये नव्हता. याच्यासाठी आम्हाला जयेश ठाकूर सारख्या सनी म्हात्रे आणि महत्वाचं म्हणजे आपला हेमंत सूर्यराव ज्याला आपण सर्व पप्पू म्हणून ओळखतो यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तर खरंच मी माझ्या गुरु ग्रामपंचायत सांजेच्या वतीने त्यांचा सहर्ष आभारी आहे आणि अशीच मदत त्यांची आम्हाला पुढेही लाभो. आणि तमाम करंजा पाड्यातील तरुण आहेत त्यांचा पण एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कारण की हा ग्राउंड करंजाचा नजदीक द्रोणागिरी मैदान म्हणून ओळखला जातो आणि या जवळील करंजा पाडा आहे. त्या करंजा पाड्याने मला आत्तापर्यंत प्रेम दिलंय आणि यापुढेही प्रेम देतील आणि अशीच माया माझ्यावर करंजा पाड्याची राहू दे. त्यांचं तरुणांचं प्रेम माझ्यावर राहू दे आणि तमाम जे तरुणांनी म्हणजे त्यांच्याशिवाय हे अशक्य होतं तर ती अशक्यप्राय गोष्ट जी शक्य करण्याचा जो एवढा मोठा इव्हेंट आपण सुरू केला तो अशक्यप्राय होता पण त्यांच्या जीवावर हा मी निर्णय घेतला करायचा. आणि बिनस्वार्थीपणे तुम्ही आता बघत असाल जो तो काम करतो बिचारा पण कोणालाही म्हणजे श्रेयाची अपेक्षा नाही कारण की जो तो काम करतो श्रेयासाठी. आणि मी एक तुम्हाला आवर्जून सांगेन कारण की मागं पण मी म्हणालो मागच्या एक प्रोग्राममध्ये गेलेलो मी तर ज्येष्ठ मंडळ आहे त्यांचं एक वाक्य होतं की एखादी गोष्ट श्रेयासाठी करण्यापेक्षा त्या गोष्ट जी करतोय त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतोय ना त्याच्यातच आपलं श्रेय हे सर्व म्हणजे येत असतं. त्याच्यामुळं कोणालाही इथं श्रेयाची अपेक्षा नव्हती परंतु माझं एक कर्तव्य आहे त्यांचा आभार मानायचं ते मी आपल्या माध्यमातून समस्त आपले जे यूट्यूबर आहेत
जे महाराष्ट्रभर तुमच्या आहेत त्यांच्या तमाम जनतेसमोर त्यांचे मी सहर्ष आभार मानतो आणि अशीच माया माझ्यावर राहू दे हेच मी. आणि आणखीन एक, आणि जी सतत 3 दिवस आपल्या 1 वाजू दे 2 वाजू दे तिथपर्यंत सर्व लोक जागेवरनं हलत नाही, म्हणजे जी पब्लिक जे आले सगळी लोक त्यांच्यासाठी काय बोला? ते प्रतिसाद मिळेल नाही मिळेल हीच भीती आमच्या मनात होती, कारण की अल्पावधीतच आपण हे प्रोग्राम हे केला, अरेंज केला होता, परंतु सर्व महिला बचत गटांचा साथ भेटला. त्याच्यात मी आवर्जून उल्लेख करून अनुवहिनी, आमच्या तृप्ती घरत, माझ्या गावातील आणि इतर त्यांच्या साथीदार त्यांची साथ मिळाली. त्याच प्रकारे करंजा जो ग्रामसंघ आपला होत नव्हता त्या माध्यमातून तो म्हणजे 30 बचत गट मिळून आपल्याला एक करायचा तो करंजा ग्रामसंघ झाला. त्या माध्यमातून महिला सक्रिय झाल्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी हा राबवलेला प्रयत्न, आपण आम्ही काहीच नाही केलं, तो त्यांनी त्यांच्यासाठी एक फक्त जे आमच्या इथं काय करू शकतो ग्रामपंचायत मार्फत तेच आम्ही केलं, आम्ही एक्स्ट्रा काहीच केलेलं नाही. आणि त्यांनी त्यांच्यासाठी जो कार्यक्रम राबवला त्यामुळं सगळ्या म्हणजे सर्व लोकांना त्याचा आनंद मिळाला. मी त्यांचंही महिला मंडळांचं सर्व महिलांचा आभार मानतो. आज मी फिरत असताना मला काही लोक पनवेलवरून आलेली मिळाली, कोपरवलीवरून आलेले, पिरकोनवरून आलेले, ते मला प्रतिसाद देत होते, दादा मी इकडून आलो, तुम्ही कार्यक्रम छान केलात, पण हा कार्यक्रम मी केलाच नाही, ह्या सर्वांच्या साथीने आणि यांनीच केलाय आणि माझं याच्यात तील मात्र श्रेय नाही. आणि ही सर्व मी माझं श्रेय करंजा ग्रामस्थ मंडळाला देतो, त्यातली तरुणांना देतो, माझ्या ग्रामपंचायतीतील सर्व महिला मंडळांना देतो आणि प्रत्येक माझ्या भगिनीला मातेला समर्पित आहे. आणि यापुढेही असाच आम्ही एकत्र येऊन यापुढे कसा आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार. नक्कीच. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा. धन्यवाद. आता पाडवा आहे, तुम्ही गोड करा तोड, लोकांना आनंद दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. ओके. जे आम्ही वाक्य म्हणालो की एखादं काम करावं आणि त्याच्यातून आनंद मिळवावा, हे काकांनी ते आम्हाला शिकवला. ठीक आहे, धन्यवाद. लोकांना आनंद मिळाला म्हणजे सरपंचांचा सन्मान झाला. ओके ओके. तुम्हाला आता 15 नावाच्या स्टॉल नंबरने ओळखली जाणार आहेत सर्व, आणि आता 3 दिवसाचा आराम करून घ्या तुम्ही सर्वांनी. आणि आज नेमका असा विषय झाला ना का आज मी एकदम बिझी झालो आणि त्याच्यामुळं तुमची मला ड्रेसिंग दाखवता आली नाही. ठीक आहे, यंदाचा आपला आजचा शेवटचा दिवस होता. पुढल्या वर्षी अशा जोरात तुम्ही तयारी करून या, याच्या दुप्पटीने या. कसा वाटला कार्यक्रम आपला आजचा? म्हणजे तुम्हाला 3 दिवस, तुमचा 3 दिवसाचा अनुभव मला सांगा. छान ना? आणि रिस्पॉन्स पण पब्लिकचा जाम भेटला. तुम्हाला कसं वाटलं आहे तुमचा अनुभव? तुमच्या सर मला वाटतं तुम्ही सर्व त्याच्यात अनुभवी असाल ना. काय सांगाल? असा कार्यक्रम यापूर्वी कधीच आपल्याकडे झाला नाही? पहिल्यांदा झाला. तुमचं कसं, तुम्हाला कसं वाटला? लय भारी वाटला ना. मस्त आईने बघा. आणि तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. यायला नाही भेटला स्टॉल वरती, तुम्ही माझ्यासाठी काय खायला ठेवलं तर उरला बिरलेला नाही. तर एक काम करा, तुमच्यात कुक कोण होता? आपल्या तेली पाड्यावरच ना. कधी येऊ? कधी पण येऊ ना. ठीक आहे, मी तेच सगळं पदार्थ पाहिजे मला. आता तुमची पार्टी असेल कधीतरी ना, कधीतरी पार्टी तुम्ही करणार हा ना. ते तारखा मला सांगा ती. हा चालेल, थँक्यू. नक्कीच. चला भेटूया. चला 3 वाजलेत आणि फुल धमाल केली 3 दिवस. आणि आज सर्वांचे आभार मी स्टेजवर पण मानलेत आणि आता पण मानतो. तुमचा आशीर्वाद आणि तुमचा प्रेम माझ्यासोबत असंच ठेवा. आज फुल खुश होतो. त्या खुशीच्या नादात मी व्लॉग सुरू करायचा पण विसरलो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कारण की बघा सर्व आता पडदे वगैरे लावायची तर खुर्च्या वेळेचे अरेंज केलेले आहेत, कारण का आज गुढीपाडवा आहे. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तर कसा वाटला 3 दिवसाचा कार्यक्रम कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहू दे. आज चांजा गौरव पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2025चा. खूप भारी वाटतंय. ते सर्व फिलिंग्स मी आपल्या स्टेजच्या स्पीचमध्ये सांगितलं. स्पीच नव्हता म्हणजे जागेवर काय निघला फास्ट बोललो. ते टाइम लिमिट पण होता, घाई असते आणि वेळ प्लॅन्ड असते. त्याच्यात आपण माईक घेतो मग हे होते म्हणजे गडबड होते. गडबड नकोसाठी फास्ट बोललोय. आता ते मी अजून भाषण तो ऐकलं नाही, मी काय बोललो ते पण मला अजून माहिती नाही. पण तुमचे आभार. असंच प्रेम ठेवा. बाकीचं मी बघून घेईन. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.